नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण जाणार आहे टाहाकरीच्या आई जगदंबेच्या मंदिरात। किती बारीक कोरीव काम केलेले बघा, एकदम बारीक कोरीव काम, दगडा खडकामध्ये कोरीव काम केलेलं आहे हे पूर्ण। म्हणजे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्याचं बांधकाम पांडवकालीन बांधकाम आहे। तर बाकीचा काय इतिहास असेल तो मी तुम्हाला गाडीवर सांगेलच। आणि तिथे गेल्यानंतर आपण बघूया की तिथे गेल्यानंतर आपल्याला बरेच जे तिथले गावकरी आहेत ते आपल्याला सांगतीलच ते मंदिराबद्दल कसं आहे काय। पण एवढं मला कळलंय की पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी आहे। तर आपण तिथे जाऊन व्हिजिट करून येऊया, चला निघूया। मला मोटो ब्लॉगचा पहिला राईड होणार हा पूर्ण सेटअप केल्यानंतर हे कुठे गेलं, हे अडॅप्टर माईक सगळं, जेणेकरून माझा आवाज मला क्लिअर येईल आता गाडीवर। तर पहिला मोटो ब्लॉग आहे गाडीवर, बघूया। जर आवाज तर थोडंफार वर खाली काही झालं मोठ्यानं वगैरे बोललो तर ॲडजस्ट करून घ्या। तर आपला लुक कडक वाटतो की नाही आता बघा। चला मंडळी, सुरुवात तर झाली आपल्या व्लॉगला। ही आपली गाडी आता पायच लागलं बोलले, पण निघूया आपल्या प्रवासासाठी। जय श्रीराम। ब्लॉगचा विषय असा आहे की व्ह्यू कसा आहे तर काय सुपर व्ह्यू मी नोबितानं सांगितल्याप्रमाणे आता सुपर व्ह्यू तर ॲक्टिवेट करून दिलं आहे यांना। सुपर व्ह्यू तर ॲक्टिवेट करून दिला आहे मस्त। आणि बघूया किती ॲक्टिवेशन होतं आता। माझ्याकडे कसं आहे, माझ्याकडं गोप्रोची एकच बॅटरी आहे, सो कंटिन्यू शूट तर काय पॉसिबल नाही होणार, पण जेवढं होतं आहे तेवढा ॲडजस्ट करून घ्यायचा, ठीक आहे ना। ॲडजस्ट करून घ्यायचं, हे शॉर्टकट आहे, दुसरं काय नाही। संगमनेरमध्ये खूप सारे शॉर्टकट आहे, जेवढ्या गाड्या नाही तेवढे शॉर्टकट आहे संगमनेरमध्ये। म्हणून पब्लिक अशी ना, बरीच जुनी पब्लिक काय म्हणते माहिती का, म्हणजे जो संगमनेरमध्ये गाडी चालवायचं शिकतो ना, अरे तो अख्ख्या भारतात कुठं पण गाडी चालू शकतो। कारण इथं कोण कधी कुठून येईन का, ये बाय याच्या फेंद्र्या यांच्या इथे कुठं पण फिरताय, अशा आड झोड जसे जत्रात फिरताय। शिवजयंतीची तयारी चालू आहे वन साईड यार, फक्त भगवे झेंडे लावल्यानंतर उतरून घेत जा रे, म्हणजे जेणेकरून त्यांचा कलर वगैरे जो जातो उडतो ते चांगलं नाही वाटत रे। ठीक आहे, चला आपल्या प्रवासाला आपण सुरुवात तर केलेली आहे। माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असं त्यात काही डाऊट नाही मला। जसं त्या आपल्या आई जगदंबेच्या मंदिराबद्दल जसजशा गोष्टी आठवतील तसतसं मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेल। इथून तर वन साईड काम चालू आहे, काम तर चालू आहे दर्जेदार। आता कामाचा विषय कसा आहे की इथं जोपर्यंत तो ब्रिज तयार होतोय तोपर्यंत हे असे किरकोळ गोष्टी चालत राहणार आहे। किरकोळ माझ्या श्वासांचा आवाज का बरं येतो, ते बलक लावा घातलेले ना, लिटरली असं झालं दमा बिमा होतो काय मला। ते हे घातलेले बलक लावा म्हणजे हेल्मेटच्या आतून ते मंकी कॅप असते ना ती घातलेली, त्याच्यामुळं ना डायरेक्ट दम लागल्यासारखं होतं, म्हणून माझ्या श्वासांचा आवाज तुम्हाला येतोय। मी काय केलं आधी, आता गाडीवर मोबाईल तसं पाहिजे काही गरज नाही, जत्रात फिरतो का रे झाकण तुले। आता मी आलोय सायकंडी फाट्यावर, आता संगमनेरच्या तिकडं सायकंडी फाटा, इथून आमच्या कॉलेजला जायचं। म्हणजे इकडं पाठीमागे ना इथं पे कॉलेज आहे, मी तिथं डिप्लोमासाठी होतो। हे बघा इथं पे इन्स्टिट्यूट दिसते ना, तिथं डिप्लोमाला होतो मी। तर आता पुढं जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे, पहिले सायकंडी फाट्यापासून लेफ्ट घ्यायचं आहे टाहाकरीला जाण्यासाठी, ठीक आहे। इथून लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट घेतल्यानंतर मस्त टाहाकरीसाठी आपण सरळ निघूया। इथं ना पहिले फार ॲक्सिडेंट झालेले या म्हणजे हा एरियाच ॲक्सिडेंट आहे। हे जे स्पीड ब्रेकर पहिले पूर्ण मोठे होते ना, इथून बरेचदा ॲक्सिडेंट झालेले। एक अंदाज हे पाहिजे रताळे वॅगनर आले, वॅगनरवालीने एक हायराणी आणली। ज्या टाईमला मी कॉलेजला होतो ना त्या टाईमला तिथं म्हणजे काहीच नव्हतं इथं, फक्त आम्ही यायचो। आम्ही पण आहे ना, आम्हाला ज्या टाईमला सिटीमध्ये जायचं असायचं, म्हणजे संगमनेरमध्ये जिथं आपला क्लास आहे त्या साईडला जर जायचं असलं ना, तर आम्हाला यायला जायला रिक्षाला हात करून जावं लागायचं। चालू गाडी टमटम वडेवर काय असेल त्या गोष्टी तिथून हे करावं लागायचं। रात्रीचं येताना स्पेशल रिक्षा करावं लागायची, कारण इकडनं रात्रीचं यायला कुणी घेतच नव्हतं आम्हाला। आता तो किस्सा आहे 2010-11 हां 2010-11 नंतरचा किस्सा आहे तो। 2010-11 म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला, 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। त्याच्यानंतर मी खूप दिवसानंतर इकडे चक्करला आलोय, खूप दिवसानंतर, अरे खूप वर्षानंतर मी सायकंडी रोडला चाललोय। मलाही आठवत नाही लास्ट टाइम मी कधी आलो होतो सायकंडी रोडला, तर आज चाललोय। आता काय होतंय, जेवढं मोठ्याने मी बोललो ना तर माईकमध्ये ना डायरेक्ट आवाज हे होतंय, म्हणजे फाटत आहे, चिरकतो आवाज। मग असं ॲटलिस्ट तुम्हाला नको वाटायला काही असं काय आवाज माईकचा ग्लिच आहे, माईकचा ग्लिच वगैरे काही नाही आहे ते। माझं
मी मोठ्यानं ओरडतोय ना त्याचा तो ग्लिच आहे, दुसरा काही विषय नाही. आता मस्त जाताना तर जाऊ गोप्रो वगैरे जेवढं होईल तेवढं तिथपर्यंत शूट गाडीवर घेऊ, त्याच्यानंतर आपण गोप्रो चार्जिंगला लावून देऊ आणि बाकी शूट सगळं मोबाईलमध्ये घेऊ, जसं म्हणजे जेणेकरून आजचा ब्लॉग तुम्हाला ॲटलिस्ट प्रॉपर माहिती तरी कळेल की कसं जायचं काय जायचं आहे. मीच पहिल्यांदा चाललोय. तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. विषय असा आहे की आपल्याला इतिहास म्हणजे आता एवढ्या आसपास संगमनेरच्या आसपास बऱ्याच गोष्टी आहेत. अकोल्या तालुक्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांचा इतिहास आहे काहीतरी. आता आपण लास्ट ब्लॉग मी एका टाकेचा ब्लॉग काढला होता, तो तिथेही रामांच्या पदस्पर्शानं टाकेत पावन झालेले आहे. आणि इथंही जिथं आता चाललो आहे ठहाकारीला, तिथंसुद्धा रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जसं मला कळल्याप्रमाणे तिथं रामानं टो फोडला होता. आता टो फोडला होता म्हणजे मलाही त्याचा काय अर्थ माहीत नाही आहे, पण टो फोडणे बहुतेक आपण यार काय बोलावं, टोह फोडणं म्हणजे मला एवढं काही जास्त नॉलेज नाही. तिथे गेल्यानंतर आपल्याला म्हणजे मंदिराचे पंडित वगैरे जे आहेत ते आपल्याला प्रॉपर माहिती देतीलच त्याबद्दल. आणि मंदिरावर जे कोरीव काम आहे ना, तुम्ही बघशाल जुन्या आता पांडवकालीन मंदिराचं बांधकाम आहे, तर त्याचं कोरीव काम किती याच्यात असेल, मापात असेल. ते आय थिंक ते आढावा नदीच्या तीरी बसलेलं मंदिर आहे. तर पहिली गोष्ट अशी होती की मी जोपर्यंत आपला इतिहास जो आहे तो आपल्याला प्रॉपर माहीत नसला तर आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला तो इतिहास सांगू कसं, म्हणजे काय सांगणार आपण, ते महत्त्वाचं. पहिली आपला इतिहास आपण माहीत करून घ्यायचा, मग पुढच्या पिढीला तो फॉरवर्ड करायचा, जेणेकरून ते तो इतिहास समजून घेतील आणि पुढे हे करतील, टेन्शन राहत नाही. कारण आजकालच्या पिढीला साधं महाराजांबद्दलही एवढी गोष्ट काही माहीत नाही, जोपर्यंत आपण त्यांना ती गोष्ट सांगत नाही. ही पिढीनपिढी चालत राहतील, जसे आई सूर्यफूल पिढ्यानपिढ्या पुढं चालत राहील ती गोष्ट. जेव्हा त्यांना महाराज कळतील, त्यांना फक्त 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती आहे आणि शिवजयंती दिवशी रॅली काढतात, झेंडे लावतात गाडीला, एवढंच माहिती आहे. पण त्या मागचा इतिहास त्यांना अजून माहीतच नाही. त्यांना तो इतिहास पूर्ण त्यांच्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजांनी काय काय केली ह्या गोष्टी त्यांना जर कळाल्या ना तर बेटर राहील. आता ते पुढं आल्याप्रमाणे आपण आता चिकणी गावात चिकणी ही चमेली आहे, इथं चिकणी गावाच्या आसपास आलो आहे मी. आय थिंक हां चिकणी गावातच आहे मी. सायखिंडी फाट्यापासून लेफ्ट घेतला आणि थोडंसं पुढं आलं नंतर शाळेपासूनही पहिला लेफ्ट घेतला. शाळेपासून राईट साईडने गेलं तर सायखिंडी गावामध्ये जातो, लेफ्टनं घेतलं की चिकणी गावामध्ये येतो. तर इकडनं चाललो आहे आपण. यांना मी जाऊ पुढं टांकू मी फर्स्ट टाईम चाललो आहे टाकायला. लिटरली मी गुगल मॅप लावलेला आहे, मलाही त्याबद्दल काही माहीत नाही आहे. आणि जर तुम्हाला याचे फोटोज वगैरे जर पाहिजे, तसं मंदिर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉपर लेवलला दिसणारच आहे, पण इथं पण दिसल ह्याच्यामध्ये. तिकडं उलटं पाठीमागं नेलं होतं ना, हे येडं पागल झालं. तिकडून ती मला कच्च्या रस्त्याने घेऊन चालली होती. तर आता चिकणी गावातून हे जे कमान आहे त्या कमानीतून सरळ चालायचं आहे. हां इथून लेफ्ट मारायचा होता, चिकणी गावातून कमानीतून लेफ्ट मारायचा होता. ती येडं मला तिकडे कच्च्या रोडनं घेऊन गेलं. तिकडे कशाला ते आहे तिथे, इकडे चांगला डांबरी येते, तिकडे कच्च्या रोडनं काय घेऊन जायचं. थांबा ओ काकू, हे भगवान. आता तिथं टाकरी शोधता बहुतेक मी म्हातारा होणार आहे. हे तसं काय होतं, गुगल असिस्टंटपेक्षा विचारलेलं बरं राहतं. कारण काय होतं, तोंड बरोबर असलं ना माणूस अख्ख्या आईच्या गावात डोळ्यात काहीतरी गेलं. मी काचच बंद करायचं विसरलो, 5 डोळ्यात काहीतरी गेलं. बरं चला आपण बघूया अजून कुठं रस्ता चुकला तर नाही तर परत काम वाढायचं माझं एका मागे. जय श्रीराम, लेट्स गो. मित्रांनो विषय काय झाला की जरा वेळेसाठी गोप्रो वारला होता, म्हणजे त्याला थोडासा अटॅक वगैरे आला होता, फुकून फाकून कसं पण त्याला, जेणेकरून बॅटरी वगैरे साफ केली आणि त्याला रिपेअर केलं. आता परफेक्टली चालू येतो. मी गोप्रोचा अँगल दाखवतो तुम्हाला. कुठे आहे बटन? झाला चालू आहे बघ, आलाच. असा विषय होता. ते बंद का झालं तर मला हेच माहीत नाही, पण झाला होता एकदम चालूमध्ये बंद झाला होता. तर आपण जाऊन त्याचा एकदा विषय घरी एकदा क्लासवर गेलं का त्याचा प्रॉपर विषय आपण चेक करू आणि बघू. मी तर अजून इथंच उभं आहे, म्हणजे 1-2 मिनटं सैनिक फार्मपाशी अजून उभं आहे. तर माझ्या व्ह्यूवर्स जे श्रीमान फॅमिली त्यांना हा वॉलपेपर आवडेल नक्की. कसं वाटतं श्रीमोडीचं, श्रीमोडीबरोबर त्याची
सिंबुडी इज्जत ना वॉलपेपर वाचाय ना बादशाह बबनीच आहे ना. मग चला मला ब्लॉग काढू द्या, बोर नका करू. तुम्हाला हा जो व्ह्यू कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. की गोप्रोचा व्ह्यू मला त्याबद्दल जास्त काही नॉलेज नाही आहे, पण जसं यूट्यूबला बघतोय त्यानुसार गोप्रो 10चं मी जसं घेतोय अँगल, गाडीवर अँगल कसा पाहिजे, काय पाहिजे, किती पाहिजे ते मला त्याचं काही आयडिया नाही आहे. तर तुम्हाला जसं काही वाटलं तर मला त्याबद्दल थोडीशी माहिती द्या, कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्या पद्धतीनं गोप्रोच्या सेटिंग्स करून घेईल आणि व्ह्यू तुम्हाला प्रॉपर येईल. पण मी हेल्मेट घालेलं तरी मी कशाला नाटकं करतोय. हां, देवठाणमधून मी घेतला राईट साईडला जाताना. आता ह्या टरक मागं मी चाललो आहे, म्हणजे ट्रक तिकडे नाही चाललं, पण मला राईट साईड म्हणलं तर मला गावाचं होतं देवठाणच होतं. आय थिंक देवठाणमधूनच राईट साईड घेतली. आय थिंक ते घाटाचा रोड जो बघितला तो हाच वाटतं, छोटासा मिनी घाट एवढा. बोलल्याप्रमाणे गुगल मॅपच्या भरोशावर आपण काय उपयोग नाही, कारण काय होतंय की सारखे रस्ते वळणाचे जो जॉईंट मेन रस्ते ते दिसत नाही. हळवावरचं पाणी केव्हा मोती होईल का रे, अरे जमिनीवरती उगा शोधिसी आकाशातील तारे, ही दुनिया जाल मनुजा जाग जरा. अरे गाणं सोड, मी काय म्हणत होतो की गुगल मॅप जे आहे ते तसं मोठे हायवे वगैरे ते दाखवतं, पण काय होतं की गावाकडं वळणाचे रस्ते जर आले ना तर तिथं कन्फ्युजन काय होतं की कोणत्या साईडला जायचं, राईटला जायचं की लेफ्टला जायचं हे कळत नाही. आता हा दादा जो माझ्या पुढे चाललाय त्यांना मला सांगितलं मंदिर या साईडला, नाही तर मी पुन्हा राईटला गेलो असतं. तसं आहे गुगल असिस्टंटमुळे गुगल मॅपमुळे एक रस्ता चुकला होता माझा, आणि त्यापेक्षा माणसांना विचारत गेलं की ते बरोबर हे देत आहे. तसं पर्यटक स्थळ खूप आहे बरं का इकडं टाहाकरीमध्ये ना, पर्यटक स्थळ खूप आहे. लाईक बरेच मोठे बदबदे आहेत तिथं. बदबदे आपल्या माहिती ना, ते डोंगरापाशी पडतात रप करून बदबदे, हां बदबदे बरोबर, ते पण आहे टाहाकरीमध्ये इथं खूप. आणि मंदिर तर आहे बघण्यासारखं खूप सारी गोष्टी इथे इथं टाहाकरीमध्ये. आता एवढं भारी डोंगर म्हणलं, इकडं हिरवळ पावसाळ्यामध्ये कसली भारी वाटत असं यार. एकदा चेक करून यार पावसाळ्यामध्ये परत एकदा एखादा चक्कर मारावं इकडं असं वाटतंय मला टाहाकरीला. म्हणजे तुम्हाला प्रॉपर तरी दाखवता येईल इकडं काय काय नाही. मित्रांनो फायनली पोहोचलो आपण टाहाकरीच्या मंदिरामध्ये, आई जगदंबेच्या मंदिरामध्ये. आता इथे बरेच आता पंडित वगैरे असतील तर त्यांच्याकडून आपण माहिती तर घेणारच आहोत, पण पौराणिक मंडळीचं हा काय मंदिराचा परिसरही छान आहे. पहिले आपण आता सगळा इतिहास तर माहीत होईलच आपल्याला नंतर, पण पहिले आपण दर्शन घेऊया. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे हे आई जगदंबेचं मंदिर, मस्त जुन्या काळातल्या सगळ्या गोष्टी इथे आहेत अजूनही पौराणिक. आणि ही आढळ नदीच्या तीरी बसलेलं आई जगदंबे मंदिर टाहाकरी गावामध्ये, पांडवलेणी मंदिर आहे. आपण पहिले दर्शन घेऊया आणि पुढचं माहिती ते काकण ते बसलेत ते सांगतील आपल्याला पूर्ण माहिती त्याबद्दल. मंदिर कोरीव काम बघा, कोरीव काम बघा. ओम नमः शिवाय. मंदिराचा परिसर तर जय शिवशंभो. कोरीव काम तर एक नंबर आहे मंदिराचं. हे बघा पुरेपूर दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे इथं. पांडवकालीन बांधकाम आहे सगळं, पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. तसं तुम्ही इथनं आईचं दर्शन तुम्ही पण घेऊन टाका व्हिडिओ पॉज करून, ठीक आहे. तुम्ही पण व्हिडिओमधून आईचं दर्शन घेऊन टाका. आणि जे संगमनेरचे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा इथं ते पांडवलेणी. बघ चला आपण प्रदक्षिणा घालू आणि अजून माहिती गोळा करू मंदिराबद्दल. एवढं बारीक कोरीव काम हे बघा, म्हणजे तरी आत्ता सध्या करू शकता, पण जी पांडवलेणी जुन्या काळची जी पद्धत आहे हे बघा. आय थिंक कृष्ण इथं जी प्रत्येक जी मूर्ती आहे ना, ती प्रत्येक मूर्तीची काही ना काही कहाणी आहे. इकडं पण भरपूर साऱ्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत, शिवलिंगही आहेत. ओम नमः शिवाय. शिवलिंगही आहे इथं, खूप साऱ्या मूर्त्याही आहेत. कुठल्या देवीची काय मूर्ती आता मलाही आयडिया म्हणजे माहीत नाही आहे. इकडेही एक आहे, यांचाही परिचय नाही आहे. ओम नमः शिवाय. यांचंही हे बांधकाम आत्ताचं दिसतंय, लाईक कलर वगैरे केलेलं. आणि हे मंदिर पण भारी. प्रदक्षिणा मारूया. मंदिराचा परिसर तर एक नंबर आहे. तसं गुगललाही या मंदिराच्या परिसराबद्दल खूप काही आहे. आणि इथंही हे जे मूर्ती आहेत, जेवढ्या मूर्त्या यांनी हे कोरीव काम केलेलं आहे बघा. इथं गणपती, तिकडं त्या काहीतरी लिहित आहे त्या राईटवाले आहे. मी माहिती आहे गुगल, मी सगळी माहिती पुरेपूर तुम्हाला पूर्वल माहिती कशी काय मी माहिती घेतो
पूर्ण माहिती कुणीतरी मला माहिती सांगलच, नाही तर मीच गुगल करून पूर्ण माहिती याची काढल आणि तुम्हाला सांगल त्याबद्दल. प्रत्येक मूर्तीची काही ना काही कहाणी. ही जी कोरलेली मूर्ती दिसत आहे तुम्हाला, सर्व मूर्तींची काही ना काही कहाणी. हे देव कोणते, हे देवाचंही काहीतरी नाव आहे, बघूया आपण. पण तुम्ही मंदिर बघा प्रॉपर लेवल. मंदिराचं बांधकाम ज्या पद्धतीने केलेलं आहे ना, पांडवलेनी बांधकाम आहे. आजकाल असं बांधकाम होणं फार कमी आहे, काही होऊ शकत नाही असं बांधकाम. किती बारीक कोरीव काम केलेलं आहे बघा, एकदम बारीक कोरीव काम आहे. हे अशा गोष्टी फार कमी बघायला भेटतात. हे नंतरचं हे जे बाकीचं दिसतं ना सिमेंटचं बांधकाम, ते नंतर केलेलं आहे. पण हे पूर्ण कोरीव बांधकाम आहे. बाकीचं खडकामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आय थिंक हे पूर्ण आई जगदंबा मंदिर ठाकरी. इथून आता खाली उतरून खाली एक आई जगदंबेचं मंदिर आहे, तर तिथेही दर्शन घेऊया आणि जरा आईच्या सहवासात बसूया. गो बाई कसलं बारीक कोरीव काम केलेलं आहे यार. एवढं आजकाल कोरीव काम करणं पॉसिबलच नाही. आजकालचे वर्कर लय पटकन थकून जातील या गोष्टीचं काम करायचं म्हटलं. थोडंसं कमी केलं. आणखी वाईड अँगल जर घेतला तर ही जुन्या काळातले एक जुन्या काळातलं हे काम आहे. मंदिर वगैरे हे हे गेट सुद्धा जुन्या काळातले. आतमध्ये मंदिर हातच आहे आय थिंक, पण त्यातली जी मूर्त आहे ती पौराणिक आहे. इथंही आई जगदंबेचंच मंदिर आहे. आणि हे विष्णू हे तुम्हाला मूर्ती बघितल्या ओळख होईल की विष्णू अवतार आहे. विष्णू अवतार मस्त झोपलेले आहेत. पाठीमागे शेषनाग आणि या लक्ष्मी आई जगदंबे, इकडेही आई जगदंबे. मित्रांनो मस्त आई जगदंबेच्या सहवासात म्हणजे या आई जगदंबेच्या परिसरात निवांत असा बसलोय. आणि आपला गोप्रो पण चार्जिंगला लावला आहे पॉवर बँकच्या. तसं चार्जिंग आहे त्याला, पण मी जाताना पुरेपूर फुल चार्जिंग म्हणून मी त्याला पुरेपूर प्रॉपर चार्जिंग करून घेतलं. तर घरून पॉवर बँक घेऊन आलो आणि त्याला चार्जिंग लावून दिलेलं आहे. मित्रांनो तर ह्या मंदिराबद्दल सांगायचं म्हटलं तर हे मंदिर पांडवकालीन बांधकाम आहे या मंदिराचं, असं म्हटलं जातं. पांडवकालीन बांधकाम आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. पांडवकालीन बांधकाम म्हटल्यावर फार जुनं येतं. आणि हेही म्हणतात की स्वतः प्रभू श्रीरामांनी इथं येऊन गेलेले, त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले हा परिसर आहे पूर्ण. या मंदिराबद्दल पुरेपूर माहिती मी आणखी तुम्हाला माहिती द्यायचं हे करतो. आता पूर्ण मंदिराचं तुम्ही चक्कर तर बघितलं, त्यानुसार आता मी थोडंसं ते जे मूर्त्या आहेत त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती गोळा केली. तर त्या मूर्त्यांबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. मंदिराचा परिसरमध्ये फिरायचं आहे, मस्त फिरायचं. मी गोप्रो बघा कसं चार्जिंग लावला आहे. पॉवर बँक त्याच्यात टाकून दिली आणि गोप्रो उलटा केला आहे. आईच्या गावात काय करावं लागतं रे. हेमाडपंथी मंदिर आणि ही या मंदिराची पूर्व बाजू. मित्रांनो हे जी देवी बघताय ते चामुंडा देवीचं रूप आहे, चामुंडा देवीचं आहे. आणि हे जे आहे ना याला मकराकार मुख म्हणतात. मकराकार मुख जे बघा बाकीच्या मंदिरांमध्ये गाईचं तोंड असतं, मकराकार मुख असं जे आतमधल्या देवाच्या गाभाऱ्यातलं जे पाणी आहे ते इथनं बाहेर येतं मकर. त्याच्यावर सुद्धा कोरीव काम किती बारीक केलेले. मकराकार वरती म्हणतात त्याला. या सगळ्या इंद्र दरबारातल्या अप्सरा आहेत सगळ्या, त्यांची एक कहाणी आहे. ही जी आहे ना त्यांचा काहीतरी हात डोक्यावर, हातात आरसा असं म्हणतात. भांगेत कुंकू भरताना साध शृंगार ज्या करतात ना अप्सरा, त्यातल्या हे आहेत. यांनी बाळ हातात घेतलेलं आहे. हे इकडं आपले गणपती बाप्पा आणि ते कोपऱ्यामध्ये जे आहेत त्यांच्याही हातात लेखिका काहीतरी उल्लेख असा केलेला आहे. मी गुगलवरून तुम्हाला पाहून सांगतोय, मलाही एवढं त्यातलं काही जास्त हे माहीत नाही आहे. तर मित्रांनो पाहिल्याप्रमाणे आता मी अर्धवट माहिती दिली असं म्हणून मी तुम्हाला. तर याच्याबद्दल आहे ना इथं मला सांगणार तसं पंडित वगैरे कोण नाही प्रॉपर माहिती देण्यासाठी. मी गुगलवरून तुम्हाला बघून थोडीफार माहिती सांगितली त्या मंदिराबद्दल. पण पौराणिक मंदिर आहे, इथे येऊन नक्की विजिट करा. आणि मंदिर तर बघण्यासारखे. जसं आपण परत एकदा मंदिरात जाऊ, देवीचे फोटो घ्यायचे राहिलेत, फोटो वगैरे काढू आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो मंदिराच्या परिसरात येऊन काय ते स्ट्रगल चालू आहे गोप्रो चार्जिंगला लावण्याचा. आणि तुम्ही परिसर बघू शकता. आता इथं पॉझिटिव्ह वाईब खूप छान येते. इथून जायची ती इच्छा नाही, पण आपला ब्लॉगचं एंड तर आपण क्लासला जाऊनच करणार आहे. कारण आज पण आणखी एक डान्स शूट आहे महाराजांच्या गाण्यासाठी, तर तो आपण बघूया. तुम्हाला मी तो दाखवत. ठीक आहे, तर आपण इथून परतीच्या प्रवासाला सुरुवात करू आणि भेटू तुम्हाला प्रत्येक रस्त्यात. पण आपण जर कुठं मस्त जागा वगैरे दिसली तर आपण तिथं बसून वनभोजन करूया. वनभोजनासाठी मी टिफिनही घेऊन आलो आहे. मला माहीत होतं टिफिनची गरज पडेल.
टिफिन घेऊन आलो वनभोजनासाठी. तर आई जगदंबेचा उदो उदो. तिच्या प्रवासाला सुरुवात तर झाली आपली ही आढाळा नदी. मगाशी बोलल्याप्रमाणे विषय काय झाला की मगाशी माझा अँगल फार चुकलेला होता. अँगलमध्ये दिसत नव्हतं. आता आय थिंक बऱ्यापैकी दिसतंय. आता दिसत असेल थोडंसं पाठीमाग घेतल्यानंतर झटक्यामध्ये गोप्रो थोडासा खाली जातो, त्याचा अँगल वगैरे चुकतो थोडंसं. आता हे बघा हे मंदिराची मगाशी पण माहिती दिली होती पण व्हिडिओ व्यवस्थित नाही आला त्यामुळे तो व्हिडिओ मी डिलीट केला. गोप्रो आता मी घेतला आहे गोप्रो माझा 10 आहे, गोप्रो हिरो 10 आहे. तर तुम्ही घेताना जर तुम्ही गोप्रो वगैरे घेतला तसं हा गोप्रो एकदम बेस्ट आहे, काय अडचण नाही. पण गोप्रो घेताना कुठलाही घ्या तुम्ही, 11 घ्या 12 घ्या हिरो कुठलाही घ्या, पण त्याच्याबरोबर 2 एक्स्ट्रा बॅटरीज राहू द्या. कारण काय होतं की जर प्रॉपर कंटिन्यू शूट जर केला, कंटिन्यू म्हणजे नॉनस्टॉप आता 2-2, 3-3 मिनटाचं जरी शूट केलं तरी ती बॅटरी जी आहे ती पटापट ड्रेन होते, खूप कमी होती बॅटरी. म्हणजे बॅटरी हेल्थ गोप्रोला त्यांनी एवढे पैसे देऊन बॅटरी हेल्थचा विषय त्यांनी नेक्स्ट जो अपडेट राहील त्यांचा 13 वगैरे, तर त्यामध्ये तो सॉल्व झाला पाहिजे की जेणेकरून बॅटरी प्रॉब्लेम सगळ्याच्या येणार नाही. कारण बॅटरीचा विषय काय होतं की सगळ्यांना कंटिन्यू ब्लॉग, आता गोप्रो आपण घेतो आहे तर ब्लॉग शूटसाठी घेतो ना, तर त्यांचा काय विषय की नाही तुम्ही गोप्रो घेता ना आता तुम्हाला त्याच्याबरोबर 2 बॅटऱ्या कंपल्सरी घ्यावंच लागेल. आता ते झालं आहे आयफोनसारखं. म्हणजे आयफोनचा विषय काय असतो, चार्जरचं तुम्ही आयफोन घेतल्यानंतर तुम्हाला चार्जरची जे ॲडॅप्टर आहे ते सेपरेटच घ्यावं लागतं, त्याचे सेपरेट पैसे पेड करावं लागतात. काही दुकानदार देतात पण ते ओरिजिनल देतात की नाही हे आपल्याला माहीत नाही राहत, पण मग देतात. तसं या गोप्रोचं आहे. तुम्ही गोप्रो घ्या, गोप्रोवर एकच बॅटरी येणार. तुम्हाला गोप्रोच्या 2 बॅटऱ्या एक्स्ट्रा वेगळ्या घ्याव्या लागणार, ज्याची एक बॅटरीची प्राईस 3-3.5 हजार रुपये काहीतरी प्राईज आहे त्याची. आणि बॅटरी टिकते किती तिथे दिलेलं आहे त्यांनी. आता गोप्रो ज्या टाईमला मी फुल चार्ज करतो तिथे 3 तास दाखवतात. आणि तसं जर टोटल काउंट केला शूटचा तर 20 मिनटात रपकन बॅटरी डेड होऊन जाते. चौकामध्ये मी जस्ट असंच एक टाइमपास म्हणून ॲड्रेस विचारायला थांबलो होता. ॲक्च्युली आले त्याच रोडनं जायचं होतं आपल्याला, पण असंच एक दुसरा रूट बघत होतो जेणेकरून जवळ आहे का कुठं एखादं जाण्यासाठी. तर तसा काही विषय नव्हता, पण ते काकांनी ॲड्रेस सांगायचं सोडून हे हेल्मेटला काय लावलं तुम्ही पुढं, आणि त्यानं काय होतं, आणि जे त्यांची प्रश्न मंजुषा चालू झाली गोप्रोबद्दल, काय चाललंय काय नाही, हे हेल्मेट तसं घ्यावं लागतं, काय करावं लागतं. ऐक त्यांना पुरेपूर सगळ्या डिटेल्स मी दिल्या की कसं आहे काय गोप्रो कसा हे घ्यावा लागतो, त्याला काय काय करावं लागतं. फक्त तेवढं घेऊन काय उपयोग होत नाही, तेवढं त्याच्यावरती माहिती वगैरे काढण्यासाठी ते लागतं. गोप्रो यूट्यूब चॅनलसाठी घेतलेलं असतं, तसं तुम्ही रेग्युलरही फोटो वगैरे काढण्यासाठी ते वापरू शकता. पण काय होतं गोप्रो प्रोफेशनल वापरतात, म्हणजे जे यूट्यूबर आहेत किंवा जे रायडर आहेत ते वापरतात. तर मी तर काय रायडर नाही आहे, रायडर बनायची हे करतो, आपली प्लॅटिनच मॉडिफाय करायचं काम चाललं आहे. तर तुम्ही बघू शकता पहिले तर फक्त हे होतं आणि आता हे पण आलं, हँडल गार्डही घेतलेत मी जेणेकरून काही अडचण येणार नाही म्हणून. म्हणजे हाताला काही इजा वगैरे होणार नाही त्यासाठी ते हँड गार्ड आहे. पण ते मोडलं तर काय अडचण नाही, पण हाताला काय होणार नाही एवढी नक्की गॅरंटी आहे. भविष्यात त्या काही गोष्टी नाही. पण त्या काकांचं मला जाम हसवलं. तर काय नाही चांगले होते काकांनी ॲड्रेसही व्यवस्थित सांगितल्यानंतर मला, आणि गोप्रोबद्दलही सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या कसं आहे काय. आता त्यांना ते त्यांच्याकडे पाहून तर त्यांना आतुरता वाटली होती, काहीतरी नवीन बघितलं त्यांनी. आता गावाकडे या गोष्टी जशा नवीन आहेत, आमच्या गावामध्ये तेच आहे की ज्या टाईमला मी निघतो त्या टाईमला गावातलं तर बंद असतं, तर हे असे बघत असतात काय चाललं आहे काय नाही. मित्रही विचारतात कशासाठी चालवलं आहे एवढं ते असो, काही अडचण नाही. मी पुरेपूर माहिती दिली. आता आपण कुठंतरी जाऊन एक प्रॉपर जागा बघूया आणि तिथं जेवायला बसूया. मला तसं रस्त्यानं कुठं जागाच अशी दिसत नाही आहे की जिथं गाडीसहित मला जाता येईल. म्हणजे गाडी पण माझ्या नजरेसमोर राहिली ना, मग टेन्शन नाही राहणार ना, मस्त जेवण वगैरे करता येईल तिथं बसून. एकदम पुढं जोरात गेले बघा ते युनिकॉर्नवाले अंकल. अरे युनिकॉर्नवाल्या अंकलला कसली घाई होती काहीच कळलं नाही. अरे प्रॉपर लेवलला हॉर्न मारून मला कट मारून गेले यार. ती ताई पाठीमागं बसलेली आहे, लेडीज पाठीमागं बसलेली आहे, तर तुम्ही जरा हळू चाला ना. अरे कसली घाई आहे त्यांना, राप गाडी चालू आहे. दादा माझ्या तिथं थोडंसं मी स्लो चाललो होतो तर रपकन कट मारून मला लिहून गेले. ते बघ कशी राप गेले निघून. अरे पण एवढी कसली घाई आहे त्यांना, एवढं कोणी जोरात चालतं का
काय विषय आहे बाबा, अरे कसली ती ताई नशीब दोघांनी प्रॉपर लेवलला हेल्मेट घातलेले, हे चांगली गोष्ट आहे, सेफ्टी महत्त्वाची. पण सेफ्टी तुम्ही घातलेली, मग असं नाही ना तुम्ही गाडी अशी कटकुट मारत चालवा, मागं लेडीज बसलेली. माझं काय मी एकटा बसलेलो आहे. जेव्हा निकिता असते पाठीमागं तर मी जोरात नाही चालत, मी आपलं रिलॅक्सच चालतो. तिचं काही हेल्मेट घ्यायचं आहे, अजून घेतलं नाही, कारण जास्त रूट तर डेली माझाच रूट असतो ना, सो हेल्मेट वगैरे घेतलं नाही. पण ते काकांचं चुकलं. काका तुम्ही फार चुकीचे वागला, याला अर्थ नाही, समजलं का? तुमचं जे वाहन आहे, ज्या गतीनं तुम्ही चालताय, त्या ताई तुमच्या पाठीमागं बसल्या आहेत, त्यांना काही इजा झाली तर तुम्हाला त्याचं जबाबदार कोण राहणार? तुम्ही हेल्मेट फक्त डोक्याला घातलंय, पूर्ण बॉडीचं काय? त्यासाठी एक सूट भेटतो, एक सूट भेटतो, जॅकेट वगैरे असतं, ते रायडिंग गिअर, ते प्रॉपर लेवलला असलं मग तुम्ही चालला ना. पण तुम्ही युनिकॉर्नसारख्या ठिकाणी, त्या गाडीचं सस्पेन्शन आहे ठीक आहे, चांगलं आहे, पण ती ताई जी पाठीमागं बसली ना, ती पक्की जाम झाली असणार आहे. याचा काय विषय? तर विषय असा आहे की एवढे सारे रस्त्यानं फिरत आलो, सगळं इथपर्यंत रिटर्न प्रवास चालू केला, पण वनभोजनाचा विषय कुठं झालं नाही ते. म्हणजे मला असं प्रॉपर एखादं निवांत असं झाड शेत असं निवांत असं भेटलंच नाही कुठं. जिथं भेटलं तिथं कोणाचं घर होतं काय होतं, तिथं बसताच नाही आलं कुठं. काय यार, अरे जंगल थोडं कमी करा रे, म्हणजे आमच्यासारख्यांना असं वनभोजनासाठी कुठंही बसता येतं. आमच्याकडं तर किती आहे, आमच्याकडे आहे की चिंच वगैरे मस्त, बांधाच्या कडाला चिंचाची तिथं बसता येतं, आंब्याचं झाड आहे, ते घेण्यासारखं खूप आहे बसण्यासारखं तिथे ते राप. फायनली पोचलो आहे आपण आपल्या संगमनेरमध्ये. आता हे धीरज दादा एक चक्कर मारतो, जर दुकानावर असला तर ठीक, नसला तर आपला क्लासवर जाऊया, जेणेकरून डोक्याला ते हे होणार नाही. अगं सारखो बाई सरक ना, काय चालतंय काय दुनियामध्ये. बसवाला पण इज्जत काढून राहिलं बे. प्लॅटिन आहे तो क्या साधा समजा क्या? जाऊ दे मरत, डायलॉगच मारायचं नाही मला, इज्जतच नाही डायलॉगला. काय आता धीरज दादा आहे का फक्त तेवढं बघू, नसला तर डायरेक्ट घरी जाऊ, असला तर अरे हा त्याच्याकडं मी कपडे टाकलेले, ते पण आई त्या कपड्यांचं तर लक्षातच नाही. निकिता जाम बडबड करायला, आता ते किती दिवस झाले ते कपडे देईल त्याला, कपड्यांचं विचारून तर पाहू झाले का. आई धीरे दादा नाही आहे, हे सही आहे, ड्राय क्लिनर धीरे दादाचं आहे, तो नाही आहे. आपण त्याला नंतर कॉल करूनच विचारू. फायनली पोचले, जिथून सुरुवात केली तिथंच पोचले फायनली. आता फक्त संध्याकाळची यूट्यूब शूट जो आहे, म्हणजे लाईक शूट तर आपला चालूच राहतो, आणि जो यूट्यूब शूट करायचं म्हणजे लाईक महाराजांच्या गाण्याची जी गाडी सावलीतच घ्या, महाराजांच्या गाण्याचे शूट बाकी आहे ना आपला, एक गाण्याचं झाला, एक गाण्याचं बाकी, तर तो शूट करून घेऊया आपण, टेन्शन नाही राहायचं. टिफिन घेऊ नंतर थांबमध्ये, कुठं वनभोजनाचं हे झालं राव, इथं घर आपल्या क्लासवर येऊनच जेवणार आहे. वनभोजनाचं काय लोड नाही. हां पोचलो, लाईट आहे का? हाय म्हणजे स्ट्रीम करता येईल. हां लाईट लागली हे काय. हां फायनली आपण क्लासवर पोचलो आहे. आता थोडासा गोप्रोला अजून तशी चार्जिंग आहे, पण आपण आपल्या पद्धतीनं गोप्रो थोडंसं चार्जिंग लावून देऊ, त्याच्यातला डेटा सगळा ट्रान्सफर करून घेऊ, त्याच्यानंतर बाकीचा जो उरलेला ब्लॉग राहील तो मोबाईलमध्ये काढू, ठीक आहे, नंतर करूया. फायनली तुम्ही जो याचा ब्लॉग बघितला आजचा दिवसभराचा, तो बघितल्यानंतर मी क्लासवर आलो होतो, तोही एंड तुम्ही परफेक्ट बघितला. आज आपण पुढे गेलो होतो टहाकारीला, जे जगदंबा मातेचं मंदिर आहे तिथे गेलो होतो ना. तर आता हे जे शूट चालू आहे बघा, पाठीमागं फायनली बंटी आपल्या ब्लॉगमध्ये बऱ्याच दिवसानंतर दिसणार आहे, त्याच्याबरोबर चंद्रही आहे, आणि ही नवीन आहे काय नाव तुझं, त्रिशा बरोबर पाठीमागं आरोही आहे, आणि कस्तुरी आहे तिकडं, ती जी कोपऱ्यामध्ये ती कस्तुरी. आता यांचा यूट्यूब शूट आहे कायम सारखं. आता हिचं काही रोल नाही, हिचं जास्त काही रोल नाही, हिची आताची दुसरी व्हिडिओ आहे, हिचं पण काही जास्त रोल नाही, हिची दुसरी तिसरी व्हिडिओ पण करते. पण ह्या दोन म्हशी ज्या आहे ना, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्रास द्यायलाच आलेले आहे फक्त, बाकी काही नाही. हाय हॅलो नको करू, बंटीला तर काही अक्कलच नाही.
ट्रिपला गेली मला काहीच नाही आणलं तू. बघा बघा या मुली का बघा, हे जे बंटी नावाचं भूत आहे ना छोटंसं, ट्रिपला हिंडून येतं पण कोणालाच काही आणत नाही. स्वतःला अख्खं 100 रुपयाचं घड्याळ घेऊन आली, पण सरांना 10 रुपयाचे चॉकलेट नाही आणवलं तिला. या मुलीला हेट द्या कमेंट मध्ये. इन बच्चों के लिए हम पेड़, पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं. 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 jump down up 1 2 jump down then 1 2 3 1. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. आज गेलो होतो टाहाकरीला. टाहाकरीचं ऐतिहासिक मंदिर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा, छान आहे. आणि आमची बंटीची कायमची ॲज इट इज आहे ती मस्ती. आमचं डान्स शूटही कम्प्लीट झालाय आणि त्यातही प्रॅक्टिसमध्ये आहे आम्ही. तर मित्रांनो काय बोलायचं, तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नाही बंटी बोल, बंटी बोल काय करा, सबस्क्राईब करा रे. चला येतो मेरी स्टाईल आहे असं करून असं. आय शाबाश.